जय नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो. काळ्या मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. सदाशिव हकारतो नंदी बैलाच्या जोडीला, संग पार्वती चाले ओटी बांधून पोटाला. सरीवर सरी येती माती नाती धुती होते, कस्तुरीच्या सुवासान फुल जीवाला पडते. फूल जीवाला पडते, वाट राघूची पाहते. राघुती पण हाणतो मैना वाटुली पाहते. काळ्या मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. सर्जार माझ्या ढवळ्यार माझ्या कवळ्यार माझ्या आहा. थोडी थोडाला टांगून राग रागते माऊली, तिथं जोडीतल्या जीवावरती पारती सावली. अभिषेकात ठामाच्या आज देवाच पूजन, पीक हालती डोलती जणू करती भजन. गावा जंगलात वाजून चांदील काकते, जशी चांदील काकते कपाशी फुलते. काळ्या मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. चाल ऊन पावसाचा पाट शिवनीचा खेळ, लोणी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळ. काळ्या ढेकळात डोळा हिरवट पान पाहतो, डोळ्यात पान पाहतो, काटा पायात रुततो. काटा पायात रुतता काटा पायात रुतता, लाल रगात सांडत हा. लाल रगात सांडत हिरवट पान फुलत. काळ्या मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. हिरवट ठयठय नाचते, ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो. काळ्या मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. टिपण चालते, टिपण चालते. नमस्ते मुलांनो. टिफन ही कविता मी तुम्हाला ऐकवली आता. का ऐकवली ते तुमच्या लक्षात आलं असेल, कारण हिरवगार झाडासारखं ही कविता आज आपण शिकणार आहोत. कवी आहेत जॉर्ज लोपिस.
या कवितेचा रचना प्रकार आहे मुक्त छंद. हं? कवितेचा रचना प्रकार आहे मुक्त छंद. भाग 4 आपण सुरू करतो आहोत. 13वी कविता हिरवगार झाडासारखं. आणि म्हणून हे शीर्षक देत असताना पहा मुलांनो, मी तिथे हिरवा रंग मुद्दाम दिलेला आहे. हिरवगार झाडासारखं कविता आहे म्हणून. हं? हिरवा रंग जो आहे तो समृद्धीचं प्रतीक आहे. हं? आणि हे हिरवगार झाडासारखं जगणं म्हणजे नेमकं कसं जगणं, तर हे या कवितेमध्ये कवी जॉर्ज लोपिस यांनी अत्यंत उत्तम प्रकारे सांगितलेलं आहे. पहा, कवींविषयीची माहिती घेऊयात. जन्म 1950, मृत्यू 2005. अत्यंत संवेदनशील कवी, संवेदनशील सेन्सिटिव्ह कवी आहेत. सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता, पूर्ण झाले आहे, हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आणि ही जी आपण हिरवगार झाडासारखं कविता शिकणार आहोत, ती देखील पूर्ण झाले आहे या कविता संग्रहातून घेतलेली आहे. झाडांची सहनशीलता, सहनशीलता, सहन करण्याची शक्ती, दातृत्व, दातृत्व म्हणजे देण्याची वृत्ती, सहकार्याची वृत्ती, सहकार्य, मदत करण्याचा स्वभाव, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती. कितीही प्रसंग कठीण आला, अवघड आला, पेच प्रसंग आला, तरी सुद्धा न डगमगता आपले पाय घट्ट रोवून म्हणजे ठाम राहून आपण कशा प्रकारे तो प्रसंग हाताळला पाहिजे, तो जो स्वभाव आहे, ती जी वृत्ती आहे, ती वृत्ती कायम ठेवणं इत्यादींचे वर्णन प्रस्तुत कवितेत केलेले आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत. पहा, ज्याला जीवन आनंदी करायचं असेल त्यांच्यामध्ये झाडांकडून हे शिकण्यासारखं आहे की तुमच्यामध्ये सहनशीलता हवी. आजकाल पहा मुलांनो, की सहनशीलता ही फार कमी जणांमध्ये दिसून येते आहे आणि त्यामुळे वादाचे, तंटा किंवा बखेडा किंवा भांडणं हे होण्याचे प्रसंग हे जास्त वाढलेले दिसून येतात. कारण कुठेतरी आपली सहनशीलता कमी होत चाललेली आहे. तर ही सहनशीलता ही सुद्धा एक मोठी ताकद आहे. दातृत्व, देण्याची वृत्ती असणं. म्हणजेच देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस असा यावा की घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातही घ्यावेत. तर ही वृत्ती आपल्यामध्ये असावी. त्याच्यानंतर सहकार्य, एकमेकांना मदतीचा हात देणं. खेकड्याची जमात न बनणं. म्हणजेच काय, खेकडे कधी जिवंत असतात पहा आणि त्यांना झाकून वगैरे ठेवलं जात नाही, कारण ते कधी टोपलीच्या बाहेर येऊ शकत नाही. का, तर एक खेकडा वर चढायला लागला की दुसरा खेकडा त्याचे पाय खेचतो. तर ही खेचण्याची वृत्ती आपल्यामध्ये नसावी. उलट एकमेकांना मदतीचा हात देऊन, सहकार्य करून आपल्या बरोबर इतरांना सुद्धा पुढे नेण्याची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. कठीण प्रसंगातही आणि घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती माणसामध्ये असली पाहिजे. आणि हे सगळं लहानपणापासून मुलांनो तुमच्यामध्ये बाणवलं गेलं पाहिजे, रुजलं गेलं पाहिजे. जसं झाडांकडून तुम्हाला हे शिकायला मिळतं आहे, हे संस्कार, हे बाळकडू, हे लहानपणापासून तुमच्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजे मग तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो. कारण जोपर्यंत माणसावरती संकट येत नाही, तोपर्यंत त्या संकटांशी सामना करून तो घट्ट पाय रोवून आपलं अस्तित्व निर्माण करू शकत नाही. आणि याच्यासाठी म्हणून माणसावरती संकट येणं, दुःखाचे प्रसंग येणं, दुःखाचे डोंगर कोसळणं हे फार गरजेचं आहे. कारण त्याच्यातून कसं सावरायचं, त्याच्यातूनही कसे पुढं पाऊल टाकायचं हे माणूस शिकत असतो. आणि म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण घट्ट पाय रोवून जर तयार असलो, तर मग आपल्याला आनंदी जीवन जगता येऊ शकतं. म्हणून आनंदी जीवन जगण्यासाठी हे सगळे जे गुणधर्म आहेत ते तुमच्यामध्ये असणं, हे सगळे संस्कार, ही स्वभाव वृत्ती तुमच्यामध्ये असणं, तुमच्या अंगी बाणवणं फार गरजेचं आहे. झाडांसारखे हिरवेगार, ताजे, प्रफुल्लित राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेत दिला आहे. ही कविता काय संदेश देऊन जाते तुम्हाला, तर झाडांसारखं आपण हिरवगार, ताजं, फ्रेश असलं पाहिजे, प्रफुल्लित राहावं, प्रसन्न राहिलं पाहिजे, फुललेलं असलं पाहिजे. आणि हा संदेश आपल्याला यामधून मिळतो आहे. पहा मुलांनो, आजकाल सुद्धा आपण ज्या परिस्थितीशी झगडा देत आहोत, कोरोनाची जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर आपण झाडांकडून हे सगळे गुण घेतले, तर अशा कठीण प्रसंगातून सुद्धा आपण मार्ग काढून आनंदी जीवन जगू शकतो. आणि म्हणून हा एक आत्मविश्वास आणि ही एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मक दृष्टिकोन हा आपल्याला झाडांकडून मिळण्यासारखा
आहे आणि तो आपण जरूर घेतला पाहिजे. म्हणजे मग आपलं जीवन सुद्धा या हिरवंगार झाडासारखं छान फुलेल, बहरेल, आनंदी होईल. हं? समृद्धीचं ते एक लक्षण आहे. तर ही कविता शिकण्यापूर्वी आपण त्याचा भावार्थ लिहून घेऊयात. हं? स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये सगळ्यांनी हा भावार्थ लिहून काढायचा आहे. तुम्ही पाहिलं असेल मुलांनो, बरीच मोठी कविता आहे. बराच मोठा अर्थ या कवितेमध्ये दडलेला आहे. तेव्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही कविता प्रत्यक्ष शिकूयात. आता तुम्ही हा भावार्थ लिहून घ्या. ठीक आहे. धन्यवाद.